नमस्कार, CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी संपादक संजय कुमारजी गायकवाड। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर साहेब यांच्या पुढाकारातून या ठिकाणी आज खूप मोठा या ठिकाणी छापा मारण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपण पाहतात पोलीस स्टेशनच्या समोर या ठिकाणी एक प्रकारचं एक दुकान लावल्यासारखं या ठिकाणी याकडे त्याकडला या ठिकाणी लावलेलं आहे। मला तर वाटतं पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई झाली असेल असं वाटतं। या निमित्त या ठिकाणी आपल्यासोबत ओमकांत चिंचोलकर आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करू। सर, काय सांगणार त्याविषयी? माननीय पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार साहेब यांनी ऑपरेशन क्रॅक डाऊन याच्यामध्ये आम्हाला अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी सांगितले होते। त्यावरच आम्ही रात्री काल कोम्बिंगवर असताना आमची DB टीम आणि आम्ही कोम्बिंगवर असताना अवैध शस्त्रासंबंधाने माहिती मिळाली। त्यावरून आम्ही संबंधित आरोपीला पकडलं, त्याच्याकडे आम्हाला शस्त्र मिळून आले। त्यास इतर विचारपूस केली असता त्यानं सांगितलं आम्हाला की असं वजिराबाद हद्दीमध्ये या ठिकाणी एक आरोपी आहे आणि त्याच्याकडे शस्त्र वगैरे आहेत। त्या माहितीला आम्ही डेव्हलप करून त्या माहितीच्या आधारावर सदर ठिकाणी सापळा रचून आम्ही कारवाई केली। तर त्या ठिकाणी आम्हाला मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा मिळून आला। याच्यामध्ये तलवारी, छोट्या तलवारी, मोठ्या तलवारी, कोकरी, गुप्ती आणि खंजर, वेगवेगळ्या प्रकारचे खंजर असे अनेक शस्त्र मिळून आले। याच्यामध्ये एकूण 4796 शस्त्र आम्हाला मिळून आले। त्याची जवळपास किंमत 43,50,48,000 रुपये आहे आणि याच्यामध्ये आम्ही एका आरोपीला अटक पण केलेला आहे आणि याच्यामध्ये पुढील तपास सुरू आहे आणि कारवाई सुरू आहे। मला वाटतं एवढा मोठा साठा सापडण्याची नांदेडमधली सर्वात असेल किंवा काय महाराष्ट्रात काय वाटते? पहिले याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात साठा सापडलेला आहे। वेगवेगळ्या प्रकारचा साठा आहेच, पण जवळपास 4796 म्हणजे जवळपास 5000 शस्त्रसाठा सापडलेला आहे। आता अर्थातच ही फार मोठी कारवाई आहे। यामध्ये काय काय आहे? तलवारी आहेत, 2-3 प्रकारच्या तलवारी आहेत, खंजर आहेत आणि थोडेसे एक्सपेन्सिव्ह खंजर आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कुकरी आहे, परत गुप्ती आहे आणि इतर अनेक प्रकारचे खंजर आहेत मोठ्या प्रमाणामध्ये। हा साठा सापडला तर तुम्हाला असं वाटते का की आणखी असा साठा या परिसरामध्ये असू शकतो? असा साठाबद्दल आमची टीम अजून त्याच्यावर वर्क करत आहे। अशा पद्धतीच्या साठ्याच्या मागे आमची DB टीम लागलेली आहे। अशा प्रकारचा साठा कुठेही एवढा की मोठ्या प्रमाणात किंवा छोट्या प्रमाणात एक खंजर जरी कुणाकडे असेल तर ते आम्ही शोधून काढू। मला वाटतं या साठा सापडल्याच्या नंतर जनसामान्यामध्ये बरीच या ठिकाणी खळबळ उडणार आहे। जनसामान्य या साठ्यामुळं बरंच काही भयभीत झालेलं असेल तर त्यांना काय सांगणार आपण? एकच सांगू इच्छितो की आपल्याकडे कोणतीही माहिती असेल, आपल्या शेजारी पाजारी किंवा आपल्याला कुठे तरी आपण बिनधास्तपणे पोलीस स्टेशनला येऊन ती माहिती सांगावी। आपण त्याच्यामध्ये नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर कारवाई करू। अतिशय सज्जन माणसं पोलिसांना माहिती देतात, त्याप्रमाणेच आपण माहिती द्यावी, ते जेणेकरून आम्हाला त्याच्यावर कारवाई करण्यासाठी संधी मिळेल। या ठिकाणी पोलीस अधीक्षक साहेब आले होते तर त्यांचं काय म्हणजे या ठिकाणी प्रतिक्रिया होती? माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी या ठिकाणी पाहणी केली आणि जी आमची टीम होती त्यांना 20,000 रिवॉर्ड पण जाहीर केला सरांनी आणि कौतुक पण केलं कारवाईबद्दल आणि सर्व शस्त्रांबाबत माहिती घेऊन त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आजची जी कारवाई आहे ती या ठिकाणी माननीय पोलीस निरीक्षक ओमकांतजी चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनात झालेली आहे आणि ओमकांतजी चिंचोलकर यांनी आताच आपल्याला ही माहिती दिली। या ठिकाणी CM न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड, धन्यवाद।